लग्नाची कथा भाग 29. विहानचा अंदाज मात्र अगदी बरोबर निघाला होता. त्यासाठी सिद्धार्थला विहानच्या बुद्धीचं कौतुक पण वाटत होतं. पण पुढे काय होईल याची पण त्याला भीती वाटत होती. तो स्वतःच आता या गोष्टीचा बराच वेळ विचार करत बसला होता आणि यावर विहान काय पर्याय काढतोय याचा विचार करत होता. भाग 28 वरून आता पुढे. सिद्धार्थला आता प्रेमच्या मनातलं तर समजलं होतं, पण त्याला आता नवीनच टेन्शन आलं होतं. इकडे विहानचा फोन सकाळपासून सिद्धार्थने घेतला नाही म्हणून तो वैतागला होता. हा आज कॉलेजला गेलाच नसणार, त्यामुळे माझा फोन घेत नाही, विहान मनातच विचार करत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्यानं पाहिलं तर सिद्धार्थचा फोन होता. "हां बोल," विहान जरा कोरडेपणे म्हणाला. "रागावलास ना?" सिद्धार्थ पलीकडून म्हणाला. "मग काय, सकाळपासून मी तुला किती कॉल केलेत ते पाहिलंस का?" विहान रागात म्हणाला. "अरे तुझ्याच कामात होतो ना मी, मग कसा घेणार तुझा फोन?" सिद्धार्थ विहानला समजवण्याच्या सुरात म्हणाला. बरं बोल," विहान म्हणाला. "संध्याकाळी आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये भेटून बोलूया," सिद्धार्थ म्हणाला. काय काय रे, काही हाती लागलं का तुझ्या?" विहान उत्सुकतेने विचारत होता. "तू ये संध्याकाळी, मग बोलू आपण," सिद्धार्थ म्हणाला. त्यानंतर सिद्धार्थने फोन ठेवला. इकडे आकांक्षा कॉलेजवरून घरी आली होती. आकांक्षा आजीच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होती. आजी आता ठणठणीत बऱ्या झाल्या होत्या. आकांक्षा आणि दोघी हसत गप्पा मारत होत्या. त्या दोघींचा आवाज ऐकून सुद्धा सुषमा पण आल्या. सगळ्या मिळून बराच वेळ बोलत बसल्या होत्या. "आई, आता तुम्ही बऱ्या आहात तर आम्ही पण उद्या गावी जातो," सुषमा म्हणाल्या. "ताई राहा ना इकडंच काही दिवस," सुधा म्हणाल्या. "अगं सुधा, गावी एवढा सगळा पसारा आवरता त्या सुमनची दमछाक उडत असेल ग. ती बिचारी कष्टाळू आहे म्हणून एवढं सगळं सांभाळते. काकू थोडे दिवस राहा ना इकडेच." एवढा वेळ शांत बसून असलेली आकांक्षा बोलत म्हणाली. "अगं आकांक्षा, आता तू आणि विहानच या गावी पुन्हा काही दिवस राहायला," सुषमा काकू म्हणाल्या. आकांक्षा मान डोलवत हो म्हणाली. तेवढ्यात तनू तिला आवाज देत आली. "आकांक्षा, तू इकडे आहेस आणि मी तुला पाहायला तुझ्या रूममध्ये गेले होते. आजी तुझी तब्येत कशी आहे आता?" तनू आजीच्या बाजूला बसत म्हणाली. "मी बरी आहे. तू आलीस का?" आजी तनूच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. "हो आत्ताच आले." "ए आजी, त्या दिवशी किती घाबरवलं होतंस तू आम्हाला." "आजू, तू तुझ्या तब्येतीची काळजी घेत जा ग, आम्हाला तू हवी आहेस," तनू तोंड बारीक करत म्हणाली. आजी मात्र कौतुकाने तनूकडे पाहत होती. "हो आई, त्या दिवशी तुम्ही आम्हा सर्वांना किती घाबरवलं. विहान तर त्यांना लहान मुलाप्रमाणे हातावर घेऊन बाहेर आला, ते पाहून मी तर पुरती घाबरून गेले," सुधा सुषमाला सांगत होत्या. "काय मग, आज तनू मॅडम खूपच खुश आहेत," आकांक्षा तनूच्या कानात कुजबुजत म्हणाली. "चल ना, तुला खुशीचं कारण सांगते," तनू पण हळूच तिच्या कानात म्हणाली. "बरं बसा तुम्ही, आम्ही जातो," म्हणत तनू आणि आकांक्षा आजीच्या खोलीतून बाहेर पडल्या. दोघी पण डायरेक्ट तनूच्या खोलीत आल्या. "हां बोल तनू, काय झालं?" "अगं मी तुला सांगितलं ना राघवबद्दल, तो आज मला कॅन्टीनमध्ये भेटला होता." वेट, तनू, हा राघव कोण?" आकांक्षा तनूचं बोलणं मध्येच सोडत तिला चकित होऊन विचारते. "अगं सॉरी, अगं मी तुला आधीच ज्या मुलाबद्दल सांगितलं होतं ना, त्याचं नाव राघव आहे," तनू थोडी लाजत म्हणाली. "हो का, राघव काय? मग त्याचं नाव सांगताना तू एवढी लाजते काय?" "तो राघू आणि तू मैना होय? मग छानच, राघू मैनाची जोडी जमते वाटतं," आकांक्षा तनूला चिडवत म्हणाली. "आकांक्षा काय ग तू पण,
काही ऐकून घ्यायच्या आधीच सुरू झालीस. तनू तोंड बारीक करून म्हणाली. बरं बाई, बोल, काय म्हणाला तुझा राघू? आकांक्षा पुन्हा तिला चिडवत भुवया उंचावत म्हणाली. जा तू ना, मी नाही सांगत तुला आता. तनू खोटं खोटं रागवत म्हणाली. बरं, नाही, आता काही नाही बोलत, आकांक्षा म्हणाली. आज की नाही, मी आणि तो कॅन्टीनमध्ये कॉफी घ्यायला गेलो होतो आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्यासोबत तेव्हा कोणीच नव्हतं. तेव्हा मी त्याला त्याचं नाव विचारलं. त्यानंतर त्याने पण मला माझं नाव विचारलं. त्यानंतर बराच वेळ आम्ही कॉलेज आणि करिअरविषयी बोलत होतो. अगं आकांक्षा, मला तर त्याचं बोलणं ऐकतच राहावंसं वाटत होतं. तनू, तो कुठे राहतो, त्याचे आई बाबा वगैरे कुठे असतात, काही विचारलंस का त्याला? आकांक्षा म्हणाली. हो, म्हणजे तो इथं मित्रांसोबत एकटाच राहतो. त्याचे आई वडील बाहेरच्या देशात असतात. तनू, एक बोलू का? आकांक्षा म्हणाली. अगं बोल ना, अशी काय विचारतेस? तनू, हे बघ, त्या मुलामध्ये तुझ्या भावना गुंतायच्या आधी त्याच्या मनात काय आहे हे जाणून घे. आणि तो कसा आहे, तो जे सांगतोय ते खरं आहे का, याचा नीट विचार कर, आकांक्षा म्हणाली. अगं आकांक्षा, तू अशी का बोलतेस? त्याच्या बोलण्यावरून तर तो चांगल्या घरचा मुलगा वाटतो. तरीही तू म्हणतेस त्या गोष्टीचा मी नक्की विचार करेल, तनू म्हणाली. बरं, चल मी जाते, मला नोट्स पूर्ण करायच्या आहेत. आणि तुम्ही मॅडम, अभ्यासात पण लक्ष द्या जरा, आकांक्षा तन्वीवर डोळे मोठे करत म्हणाली. हो आजीबाई, तनू म्हणाली. त्यानंतर आकांक्षा रूममध्ये येऊन तिच्या नोट्स पूर्ण करायला लागली. इकडे विहान नेहमीच्या कॉफी शॉप बाहेर उभा राहून सिद्धार्थची वाट पाहत होता. तितक्यात त्याला समोरून सिद्धार्थ बाईकवरून येताना दिसतो. कधीचा येऊन थांबलोय मी, इथे किती वेळ लावलास यायला, विहान म्हणाला. मी तर 5ला भेटू म्हणून सांगितलं होतं. आत्ताशी 5:05 झाले. मी तर ठरलेल्या वेळेवर आलोय. तूच उत्सुकतेपोटी लवकर आलेला दिसतोय, सिद्धार्थ हातावरच्या घड्याळात पाहत म्हणाला. ओके, चल आता आत, म्हणत विहान आणि सिद्धार्थ एका पाठोपाठ एक कॉफी शॉपमध्ये जाऊन एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसले. वेटर, दो कॉफी, विहान म्हणाला. बोल, नक्की काय झालं तिकडे? विहान, तू म्हणाला ते खरं आहे, त्या प्रेमला आकांक्षा आवडते. सिद्धार्थ, हो, ते तर मी आधीच ओळखलं होतं, पण आकांक्षाच्याच मनात काय आहे तेच समजत नाही, विहान उदास होत म्हणाला. नाही, म्हणजे मी आज सकाळी त्या तिघांचं बोलणं ऐकलं. त्यावरून तर हेच सांगू शकतो की आकांक्षा वहिनीला तर प्रेमच्या मनात काय चालू आहे याची कल्पना नसणार. त्यानंतर सिद्धार्थने विहानला प्रेम आणि त्याच्या मित्रांमध्ये झालेलं संभाषण सांगितलं. मग हे नक्की आहे की आकांक्षाच्या मनात त्याच्याबद्दल तसं काही नाही, आणि मला हेच जाणून घ्यायचं होतं, कारण उगाच तिला त्रास होईल असं मला काहीच करायचं नव्हतं. थँक्स सिड, आता बघ मी कसा त्या प्रेमचा पत्ता कट करतो, विहान काहीतरी विचार करत म्हणाला. म्हणजे तू काय करणार आहेस? सिद्धार्थ विहानकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला. तेवढ्यात वेटर त्याच्या पुढे कॉफीचा 2 कप आणून ठेवतो. उद्यापासून मिशन कॉलेज, विहान कॉफीचा कप सिद्धार्थच्या पुढे सरकवत गालात हसून डोळा मारत म्हणाला. अरे म्हणजे काय, जरा समजेल अशा भाषेत सांग ना, सिद्धार्थ कॉफीचा सिप घेत विचारतो. म्हणजे मी कॉलेजमध्ये आकांक्षाला सोडायला जातो ना, मग आता इथून पुढे आकांक्षासोबत थोडा वेळ कॉलेजमध्ये टाईम स्पेंड करणार, कधी कॅन्टीनमध्ये तर कधी कट्ट्यावर. मला आकांक्षाच्या सोबत पाहून तो प्रेम आपोआपच तिचा विचार सोडून देईल, विहान सिद्धार्थला समजावत म्हणाला. आणि ऑफिसचं काय, सिद्धार्थ प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. रोहित आहे ना, तो घेतो रे सर्व सांभाळून, विहान म्हणाला. वा, मग फुल टू प्लॅन तयार आहे तर, विहान सरनाईकांच्या डोक्यात. आता माझं काम झालं ना,
सिद्धार्थ सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला. हो रे, झालं. हो, पण काम झालं म्हणून कुठं गायब होऊ नको. मला तुझी केव्हा पण गरज पडेल, विहान म्हणाला. म्हणजे माझी गरज आहेच का अजून? सिद्धार्थ मान डोलवत म्हणाला. अजून पण म्हणजे? सिड, तुझी गरज तर मला आयुष्यभर लागेल. एकुलता एक सख्खा मित्र आहेस तू माझा. तुला एवढ्यात नाही सुट्टी, विहान सिद्धार्थच्या पाठीवर थाप मारत म्हणाला. पण धीर्या, मन्या कुठे आहेत रे? खूप दिवस झाले दोघांचा पण फोन नाही. मी पण बिझी आहे, त्यामुळे भेटच झाली नाही. विहान, मागच्या आठवड्यातच मन्या आणि मी भेटलो होतो. तो दिल्लीला गेलाय. आणि धीर्याचं काय तुला ठाऊक आहे. त्याच्या ऑफिसला रविवारची एक सुट्टी असते. ती पण तो त्या काव्यासोबत घालवतो, सिद्धार्थ म्हणाला. बरं, मी करतो त्याला फोन. या संडेला भेटूया आपण. चल बाय म्हणत दोघे पण उठले आणि आपापल्या वाटेने घराकडे निघाले. इकडे घरी आकांक्षा बुक घेऊन वाचत बसली होती. पण तिच्या डोक्यातून विहानचा कालचं बोलणं अजून जात नव्हतं. त्याचं ते वाक्य अजून किती दिवस असं मित्र बनून राहायचं तिच्या कानात घुमत होतं. काय असेल विहानच्या मनात? खरं तर त्याचं पण काहीच चुकत नाही. पण माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मला खरंच दुसरा कुठला विचार पण करायचा नाही. पण ही गोष्ट मी विहानला कशी समजावू? त्याला माझं म्हणणं पटेल का? ती बुक हातात घेऊन विचार करत होती. कदाचित त्याला हे पटेलही, पण ही गोष्ट त्याच्याशी बोलायला माझं मन का मानत नाही? ती पुन्हा आपल्याच विचारात हरवून गेली. हाय आकांक्षा, झाला का अभ्यास? विहान आत येत तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाला. हो, चालू आहे, आकांक्षा त्याच्याकडे न पाहताच म्हणते. खरं तर त्याच्या स्वभावामुळे आकांक्षाच्या मनातही त्याच्याबद्दल प्रेमभावना निर्माण झाली होती. पण या भावनांची जाणीव आणि अर्थ तिला लागत नव्हता. त्याच्याकडे पाहून तिच्या हृदयाची धडधड का वाढते हेच तिला समजत नव्हतं. त्यामुळे ती आता त्याच्याकडे पाहणं पण टाळत होती. थोड्या वेळात तो फ्रेश होऊन बाहेर आला. ती अजून पण पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. अभ्यासात तर तिचं मन लागतच नव्हतं. पण त्याच्या नजरेला नजर देणं तिला आत्ता तरी शक्य नव्हतं. त्यामुळे ती बुकमध्ये डोकं घालून बसली होती. तो पण लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत बसला. थोड्या वेळाने जेवण करून दोघे पण नेहमीप्रमाणेच विहान बेडवर आणि आकांक्षा खाली जमिनीवर बिछाना घालून झोपले. ही मांजर तर माझ्याशी काही बोलायलाच मागत नाही, तर मी कुठून सुरुवात करणार? तो बेडवर पडून विचार करत होता. सिद्धार्थला बोलायला काय जातंय? म्हणे तू पुढाकार घे. पुढाकार घेऊन काल मी बोललो तर ही तेव्हापासून बोलायचं पण बंद झाली आहे. त्याच विचारात त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी तो त्याचा आवरून तिला कॉलेजला सोडायला निघाला. आकांक्षा पण छान तयार होऊन त्याच्या पाठीमागे बाईकवर येऊन बसली. नेहमीच प्रमाणे पूर्वा, पूजा आणि दुर्वा तिची वाट पाहत गेटवर उभ्या होत्या. हाय विहान, गुड मॉर्निंग. दुर्वा, व्हेरी गुड मॉर्निंग. दुर्वा, चला मग आज तुमच्या कॅन्टीनमधली कॉफी घेऊन पाहावी म्हणतोय. काय खरंच येतोयस तू? मग चल लवकर. पूजा, दुर्वा एक सोबतच म्हणाल्या. आकांक्षा तर त्याचं वाक्य ऐकून शॉकच झाली. विहान, तुला ऑफिसला जायचं नाही का? आकांक्षा त्याच्याकडे चकित होऊन पाहत म्हणाली. आज जास्त काम नाही आणि या दुर्वा, पूजा, पूर्वा मला रोज आग्रह करतात, तर आज घ्यावी म्हटलं सर्वांसोबत कॉफी. तो डोळे मिचकावत म्हणाला. दुर्वा, पूजा, पूर्वाला तू कोण आहेस ते ठाऊक आहे, पण दुसऱ्या कोणी मला विचारलं कोण आहेस तर काय सांगू मी? आकांक्षा हळू आवाजात विहानकडे पाहत म्हणाली. सांग की बॉयफ्रेंड आहे म्हणून. तो डोळा मारत म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. ओके, ठीक आहे, तू नको म्हणत असशील तर नाही येत, तो तोंड बारीक करत म्हणाला. ए हाय आकांक्षा, गुड मॉर्निंग म्हणत अचानक प्रेम तिथं आला. तो विहानकडे डोळे बारीक करून पाहत होता. त्या सगळ्याजणी त्याला गुड मॉर्निंग ग्रीट करून कॅन्टीनच्या दिशेने जायला निघाल्या. बरं,
चल म्हणत आकांक्षा आणि विहान पण त्यांच्या पाठीमागे चालत असतात. हे बघ विहान, कोणी काही विचारलं तर जे काही सांगायचं ते मी सांगेल, पण तू काही कोणाला सांगू नको. जर कोणी विचारलं तर मीच सांगेल, आकांक्षा म्हणाली. ओके, जो हुकूम आपका, विहान तिच्याकडे पाहून हसून म्हणाला. पूर्वा आणि पूजा मुद्दाम आकांक्षाला विहानच्या बाजूची खुर्ची रिकामी ठेवतात. दोघे एकमेकींच्या बाजूला बसले होते. ते पाहून इकडे प्रेमचा मात्र रागाने तीळपापड झाला होता. विहानचं प्रेमवर बारीक लक्ष होतं. साला हा कोण कुठून आला आणि सरळ आकांक्षाच्या बाजूला बसलाय. त्या दोघांना समोर पाहून प्रेमचा रागाचा पारा चढत होता. अनुज आता गप्प बसून नाही चालणार, आज मी तिला विचारणारच, तो कोण आहे ते, प्रेम चिडून बोलत होता. आकांक्षाच्या फ्रेंड्स विहानसोबत छान गप्पा मारत होत्या. हे पाहून तर प्रेमला त्यांचा खूप राग येत होता. त्या दोघांना असं एकत्र बसलेलं पाहून त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. थोडा वेळ गप्पा करून सगळ्या लेक्चरसाठी क्लासमध्ये गेल्या. विहान थोडा वेळ थांबून प्रेमसोबत बोलण्यासाठी त्याच्याजवळ आला. हाय म्हणत विहानने त्याच्याशी बोलायला हात पुढे केला, पण प्रेमच्या मनात आधीच त्याच्याविषयी राग असल्यामुळे तो विहानकडे रागाने पाहत पुढे म्हणाला. हे बघ, तू कोण आहेस, काय आहेस ते मला जाणून घेण्यात कसलाही इंटरेस्ट नाही. तुझ्यासारख्या रिकामटेकड्या मुलांसोबत बोलायला मला वेळ नाही. तो गर्वाने बोलून तिथून निघून गेला. विहान काय बोलायला तोंड उघडणार एवढ्यात तो तिथून निघून पण गेला होता. खरं तर विहान त्याला आकांक्षाच्या आणि त्याच्या नात्याविषयी थोडी कल्पना द्यावी म्हणून त्याच्याशी बोलायला गेला होता. कारण पुढे जाऊन त्याला त्रास होऊ नये एवढाच त्याचा शुद्ध हेतू होता. पण त्यानं त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. अति रागाने त्याचं नशीब त्याला कुठं घेऊन जाणार आहे हे आता येणारी वेळच ठरवणार होती. त्यानंतर विहान विचार करत तिथून तसाच पुढे ऑफिसला गेला. त्याने सरळ आपल्या केबिनमध्ये जात पिऊनला आवाज देऊन बोलावून घेतलं. हा रामू काका, जरा रोहितला आम्ही बोलवलं आहे म्हणून सांगा. रोहित विहानला विश करत केबिनमध्ये प्रवेश करतो. काय मग विहान सर, आज लेट? नको नाटकं करूस, बस आधी, मला तुझ्याशी बोलायचंय, विहान म्हणाला. ओके बोल, रोहित अर्णवच्या समोर खुर्चीत बसत म्हणतो. पुढे काय होईल बघूया पुढील भागामध्ये. हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.